नवी मुंबईतील एपीएमसी भाजी आणि फळ मार्केट परिसरात युवक काँग्रेसच्या वतीने शेतकरी न्याय सत्याग्रह आंदोलन पार पडले। महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शिवाजी मोरे यांच्या आदेशानुसार आणि नवी मुंबई जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष डॉक्टर विजय बापूशेठ पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते। कृषी बाजारपेठ जागतिक स्तरावर खुली करण्याच्या प्रस्तावित यूएस इंडिया ट्रेड डील विरोधात आंदोलनकर्त्यांनी जोरदार आवाज उठवला। हा करार शेतकरी विरोधी असल्याचा आरोप करत तो तात्काळ रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। या आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांना पत्रके वाटप करून या कराराचे संभाव्य परिणाम समजावून सांगण्यात आले। शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा सुरूच ठेवणार असल्याची ठाम भूमिका यावेळी आंदोलनकर्त्यांनी मांडली। या आंदोलनात जिल्हाध्यक्ष रामचंद्र आबा दळवी, प्रभारी रमेश कीर, मोनिका जगताप, कोकण झोन प्रभारी दीप्तेश परब यांच्यासह युवक काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या आंदोलनामुळे एपीएमसी परिसरात काही काळ वातावरण तापले होते। आज केंद्र सरकारने एक प्रस्ताव आणलेला आहे की भारत अमेरिका व्यापारी जो करार झालेला आहे की अमेरिकेवरून जो जास्तीत जास्त आपल्याकडून माल येणार आहे, त्यामुळे आपल्या शेतकऱ्यांना योग्य तो भाव भेटणार नाहीये। आणि झिरो आयात कराने आज तो केंद्र सरकारने प्रस्ताव पास केला की त्यांना 0% आयात करणार। मग आपल्या शेतकऱ्यांना योग्य तो भाव भेटणार नाही, म्हणजे शेतकरी जो बाजार भाव आहे तो भेटणार नाही आपल्या शेतकऱ्यांना। आणि कृषी बाजार समिती जो MIC जो त्याप्रमाणे चालणार आहे, त्याप्रमाणे मग जो माल वाहतूक ही होईल मालाची, तो योग्य तो भाव आपल्या शेतकऱ्यांना भेटणार नाही। मग आपल्या शेतकऱ्यांना जे येतील ते माल भाव भेटला नाही तर आपल्या शेतकरीना एक शेतात मजुरी करण्याचा एक प्रकारे करता येईल। त्याच्यासाठी आज आपला शेतकरी देश धोरायला लागेल। आपला नारा आहे की जय जवान जय किसान। मग त्या किसान जातील कुठं आता शेतकरी आपले? याच्यासाठी आम्ही आज सत्याग्रह आंदोलन ठेवलेलं आहे। आपले महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष श्री शिवराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज शेतकरी न्याय मोर्चा सत्याग्रह मोर्चा इथे आयोजित केलेला आहे। भारतातील शेतकरी अल्पभूधारक आहेत आणि त्यांना योग्य भाव पण सुद्धा मिळत नाही, योग्य भाव सुद्धा मिळत नाही आणि ज्याची ती किमान आधारभूत किंमत सुद्धा त्यांना मिळत नाही। आपला शेतकरी आधीपासूनच कर्जाच्या बोजाखाली आहे। या उलट बघितलं तर अमेरिकेतील शेतकरी हे 100 एकरपेक्षा जास्त याच्यावर ते शेती करतात। त्यांना त्यांच्याकडून मशिनरी, पीक बियाणे याच्यासाठी सबसिडी मिळते। जर आयात शुल्क 0% उपलब्ध केला तर जी अमेरिकेची शेती उत्पादने आहेत, शेती उत्पादने भारतीय बाजारपेठेत येतील आणि त्यामुळे ती शेती उत्पादने भारतीय बाजारात कमी किमतीमध्ये उपलब्ध झाल्यामुळे आपला शेतकरी हवालदिल झालेला आहे। त्यांना योग्य तो भाव मिळणार नाही, ते त्यांच्या या कर्जाच्या बोजाखाली जातील, ते आपल्या शेतजमिनी विकतील। हे जे नवीन कायदे आले आहेत हे फक्त तात्पुरते नवीन आहेत। ते जुने जे कायदे आले होते तेच ते काळ्या स्वरूपाचे हे कायदे आहेत। या सर्व गोष्टींमुळे ही जी आपली एपीएमसी सारख्या बाजारपेठ आहेत त्यांना महत्त्व राहणार नाही। जो शेतकऱ्यांना जो आधारभूत किंमत होती ती सुद्धा मिळणार नाही। आणि याचं सर्व कारण म्हणजे परिणाम म्हणजे ज्या अदानी सारख्या कंपन्या, अमेरिकेतून ज्या कंपन्या आहेत, या सर्व शेतबाजार मालाच्या बाजारपेठेवर एक नियंत्रण मिळवतील आणि शेतकऱ्यांना त्यांच्यावर अवलंबून राहावे लागेल। याचे सर्वांचे कारण म्हणजे STF फाईल आणि अदानी सारख्या फाईलच्या दबावामुळे ट्रम्प हे आपले पंतप्रधान मोदी यांना ब्लॅकमेल करत आहेत आणि हे शेतकऱ्यांचे हित, हे भारताचे हित आहेत, ते अमेरिकेकडे समर्पित करत आहेत। आमच्या या शेतकरी न्याय मोर्चा एवढीच मागणी आहे की हे जे US ट्रेड कायदा आहे तो रद्द करण्यात यावा आणि शेतकऱ्यांना किमान माल जो किंमत आहे ती मान्य करण्यात यावी आणि जो भारताचा डेटा आहे तो अमेरिकेला देऊ नये, ही एवढी आमची मागणी आहे। अमोल कांबळे, जनशक्ती, नवी मुंबई।